तर अकोल्याच्या राजराजेश्वर नगरीतील जुन्या शहर परिसरातील 321 वर्ष जुन्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आज पहाटे महापूजा करण्यात आली। गेल्या 93 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली। विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा यांच्या हस्ते हा महाभिषेक संपन्न झाला। मंदिर परिसरात विठ्ठल नामाच्या गजरानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। बळीराजा सुखावला पाहिजे अशी श्री पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना आहे। देशावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा विघ्नपणे पार पडो अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना आहे। अकोला शहराच्या राजराजेश्वर नगरीत गेल्या 322 वर्ष स्थित हे असं पुरातन विठ्ठल मंदिर आहे व या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या 93 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। या सप्ताहामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 4 वाजता मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्री कृष्णा गोवर्धनजी शर्मा यांच्या शुभ हस्ते अभिषेक संपन्न होतो। तर आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल मंदिरं सजलेली आहेत। नांदगाव येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंत्रोच्चारांच्या जयघोषात पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात पूजापाठ आणि महाभिषेक करण्यात आलेला आहे। यावेळी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली। तसंच पांडुरंगा सर्वांना सुखी ठेव असं साकडं यावेळी भक्तांनी घातलं। तर आषाढी एकादशी निमित्त आज रत्नागिरीत सकल हिंदू समाजाकडून मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर दरम्यान पारंपरिक वारीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या भक्तिमय वारीमध्ये हजारो नागरिक आणि वारकरी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले। कायदा आणि सुव्यवस्था राखत असतानाच पोलिसांमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक रूप या वारी दरम्यान बघायला मिळालं। रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनीही या वारीत अगदी उत्स्फूर्त सहभाग घेतला। वारीच्या आनंदात तल्लीन होत त्यांनी इतर वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत वारीचा आनंद घेतला। तर आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाशिम शहरातील देवपेठ येथील विठ्ठल मंदिरात विठुरायाची तब्बल 4 बाय 8 फुटांची भव्य आणि आकर्षक अशी रांगोळी साकारण्यात आली। शिक्षक सचिन दामोदर, दिव्या लहानकर आणि राजकन्या गुप्ता यांनी ही देखणी कलाकृती रेखाटलेली आहे आणि ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। लेकूर बाळा संगे भक्तांचा मेळा अशा लीन वातावरणात आपण बघतोय अनेक जण हे विठुरायाचे भक्त ही रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात। तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरामध्ये भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात। अहिल्यानगरच्या अरणगाव येथील सद्गुरू संत बुवाजी बुवा यांच्या समाधी मंदिरात देखील आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय। पहाटे खासदार निलेश लंके आणि त्यांचे आई वडील आणि गावातील भाविकांच्या हस्ते अभिषेक महापूजा पार पडली।
देवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत। भजन कीर्तन आणि पारायण सुद्धा इथे केलं जात आहे। आज आषाढी एकादशी निमित्त अहिल्यानगर तालुक्यातील आरणगाव धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या आरणगाव या ठिकाणी आज भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर शहराजवळ असलेलं आरणगाव या ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून या देवस्थानला ओळखलं जातं आणि आज सकाळी पहाटेपासूनच या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। देवस्थानचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की देवस्थानच्या वतीने कोणत्या व्यवस्था भाविकांसाठी करत आले, काय सांगतात देवस्थानच्या वतीने कोणत्या व्यवस्था करत देवस्थानच्या वतीने सर्व येणाऱ्या भाविकांच्या सुसज्ज रंगाची सोय देवस्थान मार्फत करण्यात आलेली आहे। तसेच येणाऱ्या सर्व भाविकांना पिण्याची पाण्याची सोय, टॉयलेट बाथरूमची सोय आणि कुठल्याही प्रकारची चोरी वगैरे होऊ नये त्याकरता CCTV कॅमेऱ्याची तसेच पोलीस बंदोबस्त असा चांगल्या प्रकारे तैनात केलेला आहे, असं आम्ही यात्रा कमिटी व्यवस्था केलेली आहे। तरी त्याचं काय सांगतात, मंदिराची आख्यायिका काय आहे? मंदिराची आख्यायिका अशी आहे, पूर्वीपासून कमीत कमी आमच्या 3री-4थी पिढी असेल की तेव्हापासून सांगतात की बाबा साक्षात देव पांडुरंग की आरंगावमध्ये द्वादशीला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपास सोडण्यासाठी येतात व देव स्वतः साक्षात उपास सोडण्यासाठी आरंगावमध्ये येतात। आजूबाजू पंचकृषीतील कमीत कमी केडगाव, आरंगाव, सोनेवाडी, खडकी, खंडाळा, लाळेगण, देऊळगाव, गुंडेगाव आजूबाजूतील कमीत कमी 15 ते 20 खेड्यातील सर्व लोक उपास सोडण्यासाठी आरंगावमध्ये येतात। त्यांच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने पाणी व्यवस्थित, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, बाथरूमची व्यवस्था आहे व किती लोकांचा महाप्रसाद असतो आणि काय काय असतं? कमीत कमी 25 ते 30 हजार लोकांचा महाप्रसाद असतो व लापशी, सांबर भात हा सालाबाद प्रमाणे पूर्वीपासून जो चालत आलेला आहे तो महाप्रसादाची व्यवस्था केल्या जाते। मिरवणूक कधी निघते? मिरवणूक दुपारी 3 वाजता निघते। दरवर्षी सालाबाद प्रमाणे ढोल, ताशे, लेझिम या जुन्या परंपरेने जी आज बी पूर्वीपासून चालू आहे ते बी आज चालू आहे। नक्कीच एकंदरीत जर पाहिलं तर धाकटी पंढरी म्हणून या देवस्थानला ओळखलं जातं आणि उद्या द्वादशीच्या दिवशी साक्षात भगवंत पांडुरंग या ठिकाणी उपास सोडण्यासाठी येत असतात। त्यासाठी 15 ते 20 हजार भाविकांचा स्वयंपाक देखील मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येतो। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, आरणगाव, अहिल्यानगर।